शेतकरी मित्रांनो नमस्कार. येणाऱ्या 3 दिवसामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजेच 1 जून, 2 जून आणि 3 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे की नाही? चला तर आजच्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया. तर सर्वात आधी एक विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण जर बघितलं नाशिक परिसर, घोटी परिसर, अकोले परिसर, मुरबाड परिसर, जुन्नर परिसर या परिसरामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. आपण इथे बघू शकता, येथे ढगाळ वातावरण असणार आहे. मालेगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर हा जर परिसर बघितला, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव, मलकापूर, बुलढाणा, जाफराबाद, शेवगाव या परिसरामध्ये काही प्रमाणात म्हणजेच ढगाळ वातावरण असणार आहे. जाफराबाद, जालना या परिसरामध्ये. तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, जामखेड, अहिल्यानगर, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, नीरा या परिसरात आपण जर बघितलं तर पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. मेहकर, त्याचबरोबर वाशिम, अकोला, पुसद, हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, उमरखेड, अरणी हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 1 जूनला संध्याकाळी 6च्या दरम्यान होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. इकडं पुणे, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये काही प्रमाणात कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर या भागात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. मंगळवार 2 जून, 2 जूनला संध्याकाळी 6च्या दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर, पणजी, रत्नागिरी, दापोली आणि मुंबई या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर या परिसरात देखील कोरडं वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. नाशिक परिसर जर आपण बघितला, नाशिक, घोटी, अकोले या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 2 तारीख म्हणजे 2 तारखेला 2 जूनला संध्याकाळी 6च्या दरम्यान होऊ शकतो. वणी त्याचबरोबर सप्तपुरा त्याचबरोबर आपण जर घोटी परिसर बघितला तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण येथे असू शकतं. मालेगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड, साक्री, नंदुरबार, शिरपूर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. जळगाव, शेवगाव, मलकापूर, बुलढाणा, त्याचबरोबर अकोला, मेहकर, जाफराबाद, जालना या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, पुसद, अरणी, यवतमाळ, वर्धा, आर्वी, अमरावती, पांढरकवडा हा परिसर जर आपण बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. उदगीर, लातूर, नंदुरबार त्याचबरोबर खाली जर आपण सोलापूर, बार्शी, धाराशिव, पंढरपूर हा जर परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड या पट्ट्यात ढगाळ वातावरण असू शकतं. खाली कोल्हापूर पट्ट्यात जर आपण बघितलं, कोल्हापूर, निपाणी, मिरज, ईश्वरपूर, फलटण, सातारा, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी या परिसरात कणकवली या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. वार आहे बुधवार आणि तारीख आहे 3 जून. तर 3 जूनला संध्याकाळी 6 वाजता आपण जर बघितलं कोल्हापूर, ईश्वरपूर, मिरज, निपाणी या भागात सातारा, चिपळूण, महाड या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. भोर, पुणे, खेड, लोणावळा, मुरबाड, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मालेगावमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. साक्री, धुळे या परिसरामध्ये. चाळीसगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, शेवगाव या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. जाफराबाद, जालना, पैठण, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, बार्शी या भागात देखील कोरडं वातावरण आहे. धाराशिवमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. सोलापूरमध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. लातूर, परळीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. उदगीर उदगीरमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इकडे हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, उमरखेड, पुसद, अरणी, यवतमाळ, वाशिम, अकोला,
अमरावती, अकोट, अचलपूर या भागात पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच त्या भागाबद्दल माहिती देऊ.